भाषा मरते म्हणजे काय? हा रोड फिरतो. सगळंच येते ना, सत्ता पण येते, अर्थसत्ता पण येते, आणि त्याच्याबरोबर मग सांस्कृतिक दहशत आणि दादागिरी येते. आणि आतमध्ये आपण एक नाही, माणसाला आउटकास्ट केलेलं आहे, त्याची भाषा पण आउटकास्ट केलेली आहे. अनेक मराठी अभिनेत्यांमध्ये आता एक फॅशन आली, मराठी इंडस्ट्रीत काय राहिलं नाही. अरे तुम्हीच आत करणार आहे, तुम्ही कसं काय त्याला व्हेंटिलेटरवर ढकलताय? जर तुम्ही उभे नाही राहिलात ठामपणे की ही मी माझी भाषा आहे, मी माझ्या भाषेत मांडेन आणि माझी माती मांडेन, का घाबरायचंय, का लाजायचंय त्याच्याकरता? ती जर धावपळ आपण केली नाही तर नुसतंच आपण कौतुक साऊथची करत राहणार आहोत की मला दाक्षिणात्य भाषांमधले चित्रपट बघा कसे, ते त्यांची माती दाखवत आहेत, आपण आपल्या मातीला विसरत चाललोय. की आपल्या मुलांना इंग्रजी नीट बोलता येत नाही, याचं कारण त्यांना मराठी नीट बोलता येत नाही. जे जर तुमची मराठी नीट असेल ना तर इंग्रजीत काय कुठलीही भाषा तुम्ही बोलू शकाल नीट. म्हणजे इंग्रजी नीट करण्याची सुरुवात ही मराठी नीट करण्यापासून झाली पाहिजे, आणि तिथं आपलं दुर्लक्ष होतं. असं नाही आहे, ते लक्षात घ्या. हा आपला पाया आहे, आणि तो पाया भक्कम असेल तर इमारत पुढे जाते. एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालं की एवढं जर भाषेला महत्त्व आहे, ती जाणीव तरी आहे का आपल्या समाजामध्ये? त्याच्यानंतर राज्य म्हणून आपल्याला याच्यावर काय भूमिका घ्यायची आहे, देशाच्या बदलणाऱ्या राजकारणात आपली काय भूमिका असली पाहिजे, आणि हे सगळं केल्यानंतर ते ज्ञान आत्मसात करून आपल्याला आपली प्रोडक्टिव्हिटी पण वाढवायची आहे. कारण त्याच्याशिवाय आपलं मराठी पण मोठंच होणार नाही. भाषा ही एक खूप मोठा सॉफ्ट पॉवर आहे. ही सॉफ्ट पॉवर ही हार्ड पॉवरपेक्षा फार खतरनाक आहे. का कातळावर थेंब थेंब पाणी पडतं, पण तो कातळ टोटली तुकडे तुकडे होऊ शकतात. सॉफ्ट पॉवर ही तशी असते. समाजाचे तुकडे करण्याची क्षमता ह्या भाषा नावाच्या सॉफ्ट पॉवरमध्ये आहे. आत्तापर्यंत जे आपण बोललो त्यातनं मला समजलेलं हे वाटतं की जोपर्यंत त्या भाषेमध्ये काय म्हणतात त्याला, वाणिज्य होत नाही, शिक्षण होत नाही. कारण का सर मगाशी जसं म्हणाले की जोपर्यंत एलिट्स त्या म्हणजे ज्यांच्याकडे काय म्हणतात त्याला सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, पॉलिटिकलदृष्ट्या ताकद आहे, ती लोक भाषा वापरत नाहीत, तोपर्यंत ती भाषा समृद्ध होत नाही. आणि त्याच्यासाठी काय होतं तर एम्प्लॉयमेंट त्या भाषेत जनरेट व्हायला पाहिजे. जसं तुम्ही सांगितलं की स्वित्झर्लंडमध्ये ते जर्मनमध्ये ट्रान्सलेट करतात, त्यामुळं काय होतं ते एम्प्लॉयमेंट जनरेट होते. पण हे ज्ञानार्जनासाठी वेगवेगळ्या भाषा, कारण का आपण गेल्या काही वर्षात ज्ञानार्जनाच्या बाबतीत मराठीमध्ये तेवढं तयारच करू शकलो नाही, जे बाहेरच्या भाषेतून ज्ञान येणं गरजेचं. सो माझा प्रश्न असा आहे की ज्ञानार्जन कसं वाढू शकतं मराठीतून, आणि ही ज्ञानभाषा म्हणून कशी होऊ शकते समृद्ध? कारण आता अभिजात झालं, आपण त्याच्या पुढे कसं राहणार? सामान्य माणसासाठी ज्ञानार्जन महत्त्वाचं आहे, त्याच्याशिवाय एम्प्लॉयमेंट जनरेट नाही होणार. आणि हा प्रश्न यासाठी पण महत्त्वाचा वाटतो कारण असं नाही आहे की आपल्याकडे मराठी शाळा नाही आहेत. आमचं शिक्षण पण मराठी शाळेतनं झालं. आत्ता पण काही मराठी शाळा आहेत, पण आत्ता प्रेफर्ड चॉईस कुठल्याही पालकांचा हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालणं हा असतो. घरात बोलली जाणारी भाषा ही बऱ्यापैकी हिंदी मिश्रित इंग्रजी वगैरे ही असते, आजूबाजूला त्या पद्धतीची भाषा बोलली जाते. तर आपसुकच म्हणजे आपण मगाशी तिथलं उदाहरण घेतलं, पण मला वाटतं आपल्या इकडे ती परिस्थिती आहे की मराठी माहिती आहे, पण बोलता इंग्रजी आणि हिंदी येतं. मला पहिल्यांदा बोलायला मी इंग्रजी हिंदीचा आधार घेतो आणि मग मराठी. तर ज्यावेळेस आपण या सगळ्याचा जर शिक्षणाशी संबंध म्हणतो तर तिथे कुठे कमी पडतोय आपण? म्हणजे का त्या पालकांना त्या मुलांना मराठी शाळेत घालावं असं वाटत नाहीये, किंवा का त्या मुलांच्या आजूबाजूला मराठी बोलणारी लोक नाही? म्हणजे कुठं चुकतंय? म्हणजे कारण हे तर आपल्या आजूबाजूला चित्र आहेच ना, म्हणजे सगळ्यांच्या आजूबाजूला ती लोक दिसतातच आहेत की इंग्रजीत नाही, मराठीत नाही, इंग्रजीतच जात आहेत. पण का असं दिसतंय आपल्याला? परिस्थिती अशी आहे, आता पूर्वी इलिट लोक इंग्रजी माध्यमात टाकत होते, है ना. हो. आता जी झोपडपट्ट्या आहेत, जिथून मी येतो, झोपडपट्ट्यांमधली सुद्धा म्हणजे आमची सगळी जी माणसं आहेत ते बोलतात वा मराठीत टाकू नका. म्हणजे आता जर समजा चॉईस द्यायचा माझ्या भावाच्या म्हणजे मुलीला मूल झालं तर
मी म्हटलं मराठीत टाकूया आपण. तर ते काय बोलतात की ते मराठी शिकणं हे म्हणजे म्हणजे कसं आहे दुय्यम नागरिक असल्यासारखं आहे. म्हणून पहिलं त्याला एक तर माझ्या बहिणीला मराठी इंग्रजी येत नाही, तिच्या नवऱ्याला पण येत नाही, मला पण येत नाही नीट. म्हणजे शिकवायचं कुणी, त्याशी बोलायचं कुणी. पण ही जी दहशत आहे ही की बाबा आपल्या पोरगं मराठी, एकतर स्टेटसचा मुद्दा आहे, दुसरा ते शिकला इंग्रजी माध्यमात तर त्याला निदान त्याला काहीतरी नोकरी मिळेल. मग तिथं फसगत मोठी झाली आहे. मोठी चिटिंग काय आहे की इंग्रजीमध्ये ते घालतायत, त्याला इंग्रजी येत नाही, त्याला मराठी येत नाही, आणि दोन्ही भाषा न आल्यामुळे आमची सगळी जी पोरं आहेत ते मॉल झाडायला जातात. मॉल झाडण्याच्या पलीकडे काम नाही. तर हे मॉल झाडे लोक जे तयार झालेत ना, पहिले म्युन्सिपाल्टीत झाडू मारत होते कारण काहीच नव्हतं, शिक्षणच नव्हतं, त्यामुळे म्युन्सिपाल्टीमध्ये होते. आता ते कुठं मॉल झाडायला जातात. तर ही जी मुश्किल जी झालेली आहे आमची, एकतर नोकरी मिळणं, नोकरीच्या आशेनं इंग्रजी माध्यमात टाकते, Employmentच नाही आणि ती इंग्रजी जी ज्यांना जी येते ना त्याच्या पुढे गेलं सगळं. आता IT मध्ये गेलं, ते पण येत नाही. म्हणजे जरी समजा इंग्रजी काय आहे, शिकले थोडी बहुत, तर त्याची इंग्रजी काय आहे, त्यातनं तो चांगला लेखक बनत नाही, चांगला कलाकार बनत नाही. कारण तुमचं पहिलं मूळच चुकलं ना. तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला काही जे मिळालंच नाही, तर म्हणजे ज्याला काही भरणपोषण जे म्हणतो, भावनिक भरणपोषण आहे, आणि क्रिएटिव्हिटीची ती ताकद असते, ती तुमच्या भाषेत नाही येते ना. ती भाषेचं भरणपोषणच झालं नाही तर त्याला लव्ह लेटर पण लिहिता येत नाही. निदान तुम्ही सगळ्यांनी प्रेम कविता तरी लिहिल्या असतील, पण ह्या जे नवीन पोरं आहेत त्यांना समजा प्रेम झालं, लिहायचं कसं? ChatGPT. अहो त्याला स्वतःच्या भावना सुद्धा व्यक्त करता येत नाहीत. इतकी ती भावनिक कोंडी जी आहे त्यातनं माणूस राहत नाही. हो, माणूस राहत नाही. त्याला एकदा पोरका केला, भाषेच्या पातळीवर त्याला पोरका केला की तो संपला. हो माणूस मेकॅनिकल, तो मॉल झाडायचं काय त्याला बोलतात ते काय रोबो, रोबोचं काम. Donkey मॉल होतं. झाडणारे म्हणजे तेच रोबो, ते मॉल झाडणारे रोबो ते मोठ्या प्रमाणात तयार होत आहेत. आता हे जे मी वारंवार जे काम आणतोय, हे जे सपाटीकरण आहे, म्हणजे जागतिकीकरण आलं, चांगली गोष्ट होती ना. आणि जागतिक होणं सगळ्यात चांगली गोष्ट आहे. आपण अनेक लोकांशी म्हणजे सगळा संपर्क येईल, पण जागतिकीकरणाच्या नावाखाली हा जो रोड रोलर आहे त्याला काय बोलतो आपण मराठीत? ते आपल्या रस्त्याचे सपाटीकरण करतात. रोड रोलर. ते जे आता मराठीत माहीत नव्हतं. ते सपाटीकरण यांनी पहिले आफ्रिका सपाट केली. आफ्रिकेतल्या सगळ्या भाषा ज्या होत्या त्या सगळ्या सपाट केल्या. दक्षिण अमेरिका, त्याच्यानंतर मग भारत आणि उपखंड. तर आता आपली पाळी आली. जेव्हा आफ्रिकेचं होत होतं, आपल्याला लिहिणारे मोरे सर नव्हते तेव्हा, की बाबा आफ्रिकेमध्ये काय चाललंय बघा जरा. तेव्हा आपल्याला कळलंच नाही आणि आपल्या लोकांनी काही लिहिलंच नाही. आता आपली पाळी आलेली आहे. आता आपण जे अभिजात झालो, चांगलं वाटलं मला. पण मी म्हटलं जागतिक पातळीवर अभिजात म्हणजे काय? जागतिक पातळीवर आपण अभिजात, आपलं झालं सपाटीकरण. त्या रोड रोलर खाली हे सगळं. आणि फक्त भाषा नाही मरत ना, जसं त्या बोलल्या कल्चर मरतं ना आपलं. आता कुठं ते अनफॉलो आणि अनफ्रेंड. अरे आपला मंगल मैत्रीचा देश आहे, बुद्धाचा मंगल मैत्रीचा देश आहे. पाया मैत्री, हो मैत्री करुणा ते पाया घातला, जगाच्या तत्वज्ञानाचा पाया घालणारी मंगल मैत्रीची संकल्पना ही बुद्धानं मांडली. त्या देशामध्ये अनफॉलो आणि अनफ्रेंड, हा अनफ्रेंड कसा होऊ शकतो आपण? भूता परस्परे पडो मैत्री जीवाचे. हे उलट झालंय. अनफ्रेंड हो, अनफ्रेंड. त्या अनफ्रेंड संकल्पना नाही ना आपल्याकडं. बुद्धानं मंगल मैत्री ते बोलू. अरे मी म्हणतो मेल्यानंतर पण मंगल मैत्री. मी त्या दिवशी कार्यक्रम करता करता बोललो की नामदेव ढसाळ्यांची ते 50 वर्ष झाले आमचे दलित पॅन्थरला. मी म्हटलं नामदेवच्या कवितांना 50 वर्ष झाली. माझे मित्र होते चांगले. मी म्हटलं की माझी मैत्री मेल्यानंतर संपत नाही, मृत्यूनंतरही मैत्री ठेवणारा मी शाहीर आहे. त्यामुळे माझी मंगल मैत्री नामदेवशी अजून आहे. आणि म्हणून त्याच्या कविता मी माझ्या कार्यक्रमात वाचतो. मृत्यूनंतरही मतभेद होते माझे नामदेव बरोबर, मतभेद होते ना टोकाचे. तर मुद्दा असा आहे की हे जे सपाटीकरण चाललेलं आहे, भाषा मरते म्हणजे काय?
हा रोड फिरतो. मग तो निरळ्या पद्धतीनं जसं त्यांनी सांगितलं की ते सगळंच येतं ना, सत्ता पण येते, अर्थसत्ता पण येते आणि त्याच्याबरोबर मग सांस्कृतिक दहशत आणि दादागिरी येते. आणि आतमध्ये आपण एक नाही, आतमध्ये आपल्यातलीच माणसं, आपलीच भाषा आउटकास्ट केलेली आहे. माणसाला आउटकास्ट केलेलं आहे, त्याची भाषा पण आउटकास्ट केलेली आहे. ते दूरदराच्या जंगलामध्ये राहणारी माणसं आहेत, त्यांची भाषाच आपल्याला माहीत नाही, त्याचा काही संबंधच नाही ना मराठीशी. ते वारू सोनवणे त्यांच्या भाषेमध्ये लिहिलं तर त्याचं काही कळलं नाही, पण ते मराठीत लिहिलं ते गोधड म्हणून ते मराठीत आलं म्हणून ते वेदना तरी कळाली. इतके आपण निर्दयी आणि कल्चरच्या पातळीवर स्वतःचा फार टेंबा मिरवणारे पण व्यापक निर्दयी माणसं. व्यापक याच्यावरती म्हणजे गेलेलोच होतं चर्चेमध्ये. हे मला तुम्हाला सांगायचं की तुम्ही जे म्हणताय त्या प्रश्नाची जाणीव सुदैवानं आपल्या पूर्वजांना, म्हणजे जे ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली ज्यांचं आयुष्य गेलं त्यांना होती. तिथलं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे महात्मा गांधी. महात्मा गांधींनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या भाषेत व्यवहार करा. तुम्हाला आश्चर्य वाटेल की गोपाळकृष्ण गोखले आफ्रिकेत गेले, म्हणजे गांधीजींनी बोलावलं तिथल्या चळवळीला मार्गदर्शन करायला आणि त्यांचं भाषण ठेवलं कुठल्या तरी शहरामध्ये. आता गोखले उत्तम इंग्रजी बोलणार, प्रश्नच नाही, म्हणजे त्याच्या बाबतीत त्यांचा हातखंडा होता. ते स्वाभाविकपणे इंग्रजीत बोलायला लागले. ते म्हणले नाही, तुम्ही इंग्रजीत बोलू नका, तुमच्या भाषेत बोला. गांधी म्हणाले आणि त्यामुळं गोखल्यांना पहिलं मराठी भाषण आफ्रिकेत त्यांनी केलं, करावं लागलं. पण मग ते गोखले म्हटल्यावर इथल्या लोकांना कळणार नाही, मी जरी बोललो तरी मला हिंदी येत नाही, म्हणजे मराठी येते पण या लोकांना मराठी कळणार नाही. त्यातमध्ये हिंदी कळणारे लोक होते बऱ्यापैकी, कारण भारतातून तिकडे गेल्यानंतर दुसरी कुठली भाषा यांना कळणारी. तर गांधीजी म्हटले हरकत नाही, मला थोडीशी मराठी कळते, तुम्ही मराठीतनं बोला, मी त्यांना हिंदीत ट्रान्सलेट करून सांगतो आफ्रिकेतल्या लोकांना. आणि त्याप्रमाणे तो व्यवहार झाला. त्याच्यानंतर गांधीजींनी अशाच पद्धतीने सक्तीने टिळकांना मराठीत बोलायला लावलं, हिंदीत बोलायला लावलं. गुजरातच्या त्या गोधराला एक भरली होती वाटतं परिषद. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बॅरिस्टर जिना एकेकाळी गांधींचे मित्र होते, तर जिनांची भाषा गुजराती मुळातली. ते जे त्या प्रकारचे मुसलमान होते जिना गुजरातमध्ये, तर ते त्यांची भाषा गुजराती आणि त्यांना गुजरातीमध्ये अजिबात बोलायचा सराव नव्हता, मग ते इंग्रजीत बोलायचे. तर अशाच एका याच्यात त्यांनी अडवलं जिनांना आणि सांगितलं की तुम्ही गुजरातीमध्ये बोला मग, ओके. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, जिनाच्या बायकोला गांधींनी पत्र दिलं आहे, रुटी तिचं नाव. काय पत्र दिलं असेल की मी जर तुझ्या जागी असतो तर नवऱ्याला गुजराती बोलायला लावलं असतं. म्हणजे बेनहुडासारखं झालं. हो, नाही म्हणजे तेवढ्या पुरतं सांगत नाही, म्हणजे हा झाला तर आख्यायिकांचा भाग. पुढे त्यांनी आग्रह धरला की आपली पुढची भाषा जी असेल याची शिक्षणाची, ज्ञानाची, व्यवहाराची ती भाषा असली पाहिजे. आणि म्हणून 1947 साली आपण स्वतंत्र झालो, मुंबई प्रांत झाला आणि बाळासाहेब खेरांनी ते धोरण आणलं की पहिल्यापासून आपले लोक इंग्रजी शिकायचे की नाही, ते त्याची गरज नाही म्हणले आणि मातृभाषेत मराठी शाळा आणि सुरू ही झाल्या. पोस्टपोन केली. इंग्रजी कधी 8वीपासून, मग तो पुढचा मुद्दा कधी 5वी कधी 8वी. तो उद्देश चांगला होता, पण मग त्याचबरोबर मराठीमध्ये जो विकास व्हायला पाहिजे होता भाषेचा, तिकडं आपलं दुर्लक्ष झालं. म्हणजे आपण काय झालं माहिती का की जर मग आपण इंग्रजीमध्ये तरी बरा व्यवहार करत होतो, तोही आपण करू शकेन असं झालो. आणि मराठीने ते पुढं कॅच करायला पाहिजे होतं इंग्रजीला, लेवल ज्याला म्हणतो आपण, त्या स्तरावरती ती पण नाही येऊ शकली आपली. म्हणजे मी तुमच्या माझ्यासाठी सांगतो की पुणे विद्यापीठ हे मराठीचं विद्यापीठ होतं संकल्पनेत सुरुवातीला ज्यावेळेला स्थापन झालं तेव्हा, आणि प्रत्यक्ष जेव्हा याच्यामध्ये आलं तेव्हा ते पूर्णपणे मराठी गेली आणि इंग्रजीचं विद्यापीठ झालं. मग आता मला तुम्ही सांगा, किंवा आणखीन तुम्हाला गोष्टी सांगतो की राज्य सरकारचा उपक्रम होता विद्यापीठाचा की विद्यापीठ ग्रंथ निर्मिती मंडळ. महत्त्वाचे ग्रंथ जे होते इंग्रजीमध्ये ते मराठीत आणायचे कॉलेजच्या पोस्ट ग्रॅज्युएशनच्या लेवलला. काही दिवस ते चाललं, खूप चांगली पुस्तकं निघाली, म्हणजे कॉन्टिनेंटल वगैरे प्रकाशकांनी, ते सरकारने बंद केलं. ते परवडायचं लोकांना विकत घेणं, एवढं मोठं पुस्तक सरकारची मदत असायची, कमी किमतीत मिळायचं. आता फक्त खाजगी प्रकाशक ते तरी कशाला घेतले, कारण ते खपत नाही तेवढं. आता मुद्दा असा आहे की ते का त्यांनी बंद केलं, त्याचं कारण म्हणायचं ते करप्शन झालं. आता करप्शन कुठल्या खात्यात होत नाही, PWDमध्ये होत नाही का, मग काय तुम्ही रस्ते बंद करता बांधण्याचं. तर ही आपली वृत्ती आहे, लक्षात घ्या. त्यामुळं मग आत्ता प्रश्न काय आला माहिती आहे का की दरम्यानच्या काळामध्ये इंग्रजी आणखीन खूप पुढे गेली आणि आपण खूप मागे राहिलो. बरोबर. असा तो विषम मुद्दा आहे, लक्षात घ्या. ज्ञानभाषा करणं असं आपण म्हणतो, ती सोपी गोष्ट नाही आहे. ती संधी आपल्याला 47 नंतरच होती, पण ती आपण घालवली. आपण म्हणजे मराठी लोकांनी, मराठी बोलणाऱ्या लोकांनी. सरकारचा त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे अर्थात, तो मुद्दा वेगळा.
तर ही जी गोष्ट आहे ना तिथे आपण कुठेतरी सावध झालं पाहिजे. आणि परत शेवटचा मुद्दा सांगतो मी की आपल्या मुलांना इंग्रजी नीट बोलता येत नाही याचं कारण त्यांना मराठी नीट बोलता येत नाही. जे जर तुमची मराठी नीट असेल ना तर इंग्रजीत काय कुठलीही भाषा तुम्ही बोलू शकाल नीट. म्हणजे इंग्रजी नीट करण्याची सुरुवात ही मराठी नीट करण्यापासून झाली पाहिजे. आणि तिथंच आपलं दुर्लक्ष होतं प्राथमिक शाळेमध्ये. काय करतं ही काय गरज नाही त्याची, असं नाही आहे ते. लक्षात घ्या, हा आपला पाया आहे आणि तो पाया भक्कम असेल तर इमारत पुढे जाते. मी थोडंसं एकदम add करतो सरांनी त्याच्यामध्ये. एकदम मला ह्याला फक्त जोडून मुद्दा आहे म्हणून सांगतो. त्यांनी सांगितलं ना की प्रायमरी शाळा सुरू झाल्या मराठीत, पण विद्यापीठांमध्ये इंग्रजी सुरू झालं. म्हणजे इंग्रजी होतं तसंच राहिलं. आणि माझा स्वतःचा अनुभव मी शेअर करू इच्छितो की मी 12वीपर्यंत मराठी माध्यमात शिकलो. पेपर मराठीत लिहायचो आणि मी डायरेक्ट मुंबईला आलो आणि मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं. इंग्रजीमध्ये सगळे लेक्चर, मला काहीच कळेना. पहिल्या वर्षी मी सगळ्याच्या सगळ्या विषयात नापास, टोटल नापास. आणि मी फुटपाथवरून आलो होतो हॉस्टेलला. मला वाटलं माझं आता हॉस्टेलचं गेलं ॲडमिशन, पण ते प्रिन्सिपल चांगले होते. ते बोलले ती झोपडपट्टी फुटपाथवरून इथं आलेले पोरगे, त्याला परत हॉस्टेलला काढून नका टाकू, त्याला इंग्रजीचं बघा काहीतरी. 6 महिने फक्त मी इंग्रजी शिकलो. आणि मग दुसऱ्या वर्षी, पहिल्या वर्षी हे सगळे पेपर, आणि ही जी म्हणजे ही जी दडपशाही झाली, दडपशाही, बरोबर. मी त्यामुळे खचून गेलो. पण मी इंग्रजीत आता लिहायचंच आहे म्हणून इंग्रजीचा अभ्यास केला. आता मी समजा अमेरिकेत गेलो किंवा कुठल्याही विद्यापीठात गेलो तर मी इंग्रजीमध्ये कार्यक्रम करतो, कारण माझी मराठी चांगली आहे. मराठी माझ्या मास्तरांनी माझं मराठी नीट करून घेतलं आणि त्यांनी पण मराठी मला माझ्या भाषेत शिकवलं. म्हणजे मी सातारचा आहे, तर माझे जे गुरुजी आहेत हे लहानपणाचे अजून जिवंत आहेत काही, त्यांनी जे मला शिकवलं ते थँक्स टू देम. त्या शिक्षकांना सलाम आहे. तर माझा मुद्दा सरांचं जे म्हणणं होतं की ज्ञानभाषा कशी होईल, तर प्रतिष्ठेचा मुद्दा मग अशी आम्ही बोलवतो की प्रतिष्ठेचा मुद्दा झालाय की इंग्रजी शिकलं म्हणजे प्रतिष्ठित आहे. पण मला एक थोडंसं त्याच्याकडे वेगळ्या अँगलनी बघावं असं वाटतं की जर एखादा विचार तुम्हाला रुजवायचा असेल समाजामध्ये तर त्याला ग्लॅमर द्यावं लागतं. बरोबर. आणि ग्लॅमर दिलं की तो पटकन रुजतो. उदाहरणार्थ म्हणजे जर मराठी भाषेला आपण ग्लॅमर दिलं, ती आपली खरं तर माध्यम प्रतिनिधींची जास्त मोठी जबाबदारी आहे, पण तरी सुद्धा सगळ्यांची जबाबदारी आपण म्हणू. पण तर ती ग्लॅमर जर दिलं तर तो विचार पटकन रुजतो. उदाहरणार्थ की झाकीर हुसेन साहेबांच्या आधी काही तबला नवाज नव्हते का भारतात, पण झाकीर हुसेन साहेबांनी त्याला एक ग्लॅमर दिलं आणि ग्लॅमर दिल्यानंतर प्रत्येक गल्लीमध्ये तबल्याचे क्लास सुरू झाले. म्हणजे त्यांचे वडीलच इतके मोठे तबला नवाज होते, त्यांच्यापेक्षाही मोठे खरं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. पण ते झाकीर हुसेन साहेबांनी जे ग्लॅमर दिलं तबला या गोष्टीला, त्याच्यानंतर तबल्याचं जे काही आपण बघितलं, आपण सगळे त्या लहानपणाच्या त्याच्यातनं आलेलो आहे. मला असं वाटतं की भाषेच्या बाबतीत पण आपण हे करू शकतो की त्याला जर आपण योग्य ते ग्लॅमर दिलं, त्याला सगळीच गोष्टी लागतील, अर्थसत्ता लागेल, सर म्हणले तसं राजाश्रय लागेल, की ते सगळे जर राजकीय विलपावर जास्त लागेल. खरं सांगायचं सर, याचं उदाहरण आपण दुर्दैवाने छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणून गप्प बसतो. उदाहरण राजाश्रयाचं तेच आहे की त्यांनी राज्याभिषेक इतकी 1000 वर्षातली हिंदूंच्या बाबतीतली घडणारी सगळ्यात मोठी घटना असताना त्यांनी तिथे सुद्धा भाषेचा विचार करून राज्य व्यवहार कोश तयार केला. त्यांना काय पडली होती भाषा कोश तयार. पण तो जो तयार केला त्याचं कारण राजाश्रय त्याच्या मागे उभं राहणं. अगेन इतक्या मोठ्या सोहळ्यामध्ये त्याला ग्लॅमर देणं आपल्या भाषेला, आणि ते आज कुठेतरी हरवलंय, ज्याला आजच्या काळात सोपपणाने मिसिंग आहे असं आपण म्हणतो. तसं ते आता आपण त्या ग्लॅमर आणि याच्याबद्दल पण बोलतो ना, आणि आता मला खरं तर तुझ्याकडे तोच प्रश्न घेऊन यायचं होतं की आपण जशी ती शिक्षणामधनं येते तसं माध्यमातनं येते ती, आणि चित्रपट हे खूप महत्त्वाचं माध्यम आहे. गेल्या काही वर्षात आपण बघतोय की हे होतच आहे की आपण सरसकट कुठले तरी साऊथमधले सिनेमे येतात, काहीतरी हिंदी सिनेमा आलेला असतो, काहीतरी हॉलिवूडमधला मोठा सिनेमा आला असतो, त्याच्या तिकिटांच्या किमती कितीही असल्या ना तरी लोक काढतात, लोक बघायला जातात. पण मराठी सिनेमांच्या बाबतीत तसं कमी होतं. तर असं काय होतं, म्हणजे असं का होत असेल की लोकांना मराठीऐवजी इतर सिनेमे, कारण पैसे तर खर्च करतायत ना, ते जे सिनेमे चालतायत ते पुण्यात चालतायत, मुंबईत चालतायत, नागपुरात चालतायत, इथेच सिनेमे चालतात. त्याच्यामुळे असं नाही आहे की इथे सिनेमा बघणारी लोक नाही आहेत, पण ती मराठी सोडून इतर भाषांचे सिनेमे बघायला का जातात?
नाही, एक खरं तर हा माझा प्रांत नाही तरी देखील मी इंटरव्ह्यू करतो. एक 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या सिनेमाचं नाव विसरलो मी, पण त्याच्यात त्या मला वाटतं रश्मिका मंदनाचा एक डान्स होता. हां पुष्पा. हां करेक्ट. तर मराठीमधल्या विशेषतः टी व्ही कलाकारांच्या मधल्या अनेक मुलींनी म्हणजे त्याची कॉपी केली आणि आपले व्हिडिओ काढून घेतले, हो रील्स केल्या त्या सगळ्या. रील्स केल्या आणि ते प्रस्तुत केले. हम्म. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इव्हन त्या ग्लॅमरमध्ये देखील तुम्ही त्यांना तुमचा आदर्श मानला. हे असं का होत नाही की इथल्या एखाद्या अभिनेत्रीने नर्तिकीने अत्यंत उत्तम लावणी गायली आणि तिचं अनुकरण त्यांनी केलं, रश्मिकाने केलं, म्हणजे आत्ता केलं असेल कदाचित माहीत नाही, म्हणजे लावणी नाही म्हटली ती, पण हा मुद्दा आहे. समजून घ्या तुम्ही की तिथे सुद्धा तुम्हाला ह्या गोष्टी दिसतात. गुलाबी साडी मला वाटतं ते तसं ते उदाहरण आहे. म्हणजे ते गुलाबी साडीचं ट्रेंड चालला, रील चालली, किंवा हिंदीतल्या सेलिब्रिटीजनी पण त्याच्यावरती केल्या की व्हिडिओज. हा बघा ना, म्हणजे हा मुद्दा आहे की तिथे आपल्याला आपलं कुठेतरी दाखवता आलं पाहिजे. पण नाही, परत तेच मुद्दा आहे की आपण आग्रही राहिलो पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ सांगतो की थिएटर मिळणे आणि हा सगळा मुद्दा किंवा आत्ता जो मुद्दा चालू आहे त्याच्यामध्ये मला सरळ सरळ हे दिसतं की साऊथचे जे सिनेमे, आपण दक्षिणात्य सिनेमे, तुम्ही सगळे सिनेमे बघा, ते मातीशी जोडलेले आहेत. हो करेक्ट. त्यांच्या तिथे त्यांच्या सिनेमामध्ये अरेच्छा हे आपण जरा महाराष्ट्रातलं दाखवू बरं का, असं नाही करत ते. मी त्याच्यामध्ये कुठला भेद आणू इच्छित नाहीये किंवा वाद आणू इच्छित नाहीये प्रांतिक. मी एक तटस्थ विद्यार्थी म्हणून त्या सगळ्याकडे बघायचा प्रयत्न करतोय. कांतारासारखा सिनेमा आला किंवा आता आपण पुष्पा 2चं जे एक मोठा फाईट सिक्वेन्स पाहिला, तो त्यांच्याकडच्या अत्यंत, जसं सर म्हणतात तशा एका समाजाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या उत्सवाचं ते प्रकटीकरण आहे त्यांच्या चित्रपटामध्ये, जे आपणही सेलिब्रेट केलं. आपण मगाशी बोलताना बरोबर. तर पण ह्याचा जेव्हा मी प्रयोग केला पावनखिंड सारख्या सिनेमामध्ये, तर पावनखिंड सिनेमामध्ये युगत मांडली सारखं भारूड घातलं. हो ते भारूड आज सुद्धा सगळ्या कॉलेजेसच्या गॅदरिंग्स मध्ये वाचतं, तरुण मुलांपर्यंत पोहोचलं. बरोबर. किंवा विविध त्या सगळ्या मराठ्या सरदारांची नावं असलेलं तो एक जागरण गोंधळाचा प्रकार आहे. तर ते सगळ्या ते जेव्हा तरुणांपर्यंत पोहोचलं तेव्हा त्याला ते आवश्यक ते ग्लॅमर मिळालं. तू जे म्हणालास की तिकीट किती, आपण एवढी तिकीटं काढली. पावनखिंडचं तिकीट गोरेगावच्या ओबेरॉय मॉलमध्ये PVR आयकॉन, जे सगळ्यात महागडं थिएटर म्हणलं, तिथे 1200 रुपयाला होतं. हे का घडलं? कारण मी मातीशी जोडलं त्याला. आणि जोपर्यंत तुम्ही मातीशी जोडलं जाणं ठेवणार नाही तोपर्यंत या कलाकृती पण मोठ्या होणार नाहीत, त्या लोकांना आपल्या वाटणार नाहीत. म्हणजे शिवराज अष्टकातले 5ही सिनेमे हिट होतात का? हिट होतात. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे असं पण नाहीये, त्यांचं नाव आहे हा त्याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे, 90% मुद्दा आहे. पण त्याच्यामध्ये त्याच्यातल्या ज्या संस्कृती दाखवल्या आहेत, म्हणजे कृषी संस्कृती, जसं आपण मगाचपासून बोलतोय की जसं आता सुभेदारमध्ये तानाजी मालुसऱ्यांच्या घरातलं लग्न दाखवलं, तर तिथलं देवक बसवण्यापासून 4 गोष्टी दाखवल्या गेल्या. या सगळ्या मराठी या भाषेतल्याच आहेत. आता देवक हा शब्दच अनेक जणांना कळणार नाही, तर त्यांचं देवक कुठलं आहे. आता हे सगळं शोधून मग त्यात जेव्हा मांडलं गेलं तेव्हा तो चित्रपट हा लोकांना आपला वाटला. कारण तो तळागाळातल्या लोकांना, जेव्हा मास तुमची भाषा स्वीकारेल तेव्हाच ती मोठी होईल. एलिट भाषा स्वीकारतील आणि ती मोठी करतील, हा माझ्या दृष्टीने थोडासा अर्धसत्याचा भाग आहे. बरोबर. कारण भाषा टिकवणार कोण आहे? मास टिकवणार आहे, पब्लिक टिकवणार आहे. तर त्यामुळे चित्रपटासारखे जे काही माध्यम असतील यांनी प्रामुख्याने याचा विचार करून आपण खूप जबाबदारीने विधानं केली पाहिजेत. मला वाईट वाटतं सर जेव्हा आता म्हणले त्याला की अनेक मराठी अभिनेत्यांमध्ये आता एक फॅशन आली, मराठी इंडस्ट्रीत काय राहिलं नाही. अरे तुम्हीच करणार आहे, तुम्ही कसं काय त्याला व्हेंटिलेटरवर ढकलताय? जर तुम्ही उभे नाही राहिलात ठामपणे की मी माझी भाषा मी माझ्या भाषेत मांडेन आणि माझी माती मांडेन, का घाबरायचंय, का लाजायचंय त्याच्याकरता? मी त्याच्यासाठी अभ्यास करेन, मी शाहिरांसारख्या लोकांना जाऊन भेटेन की मला 4 गोष्टी शिकवा ज्या मला पडद्यावर आणता येतील. माझ्या सुदैवाने शाहीर दादा पासलकरांसारखे गुरु लाभले, मला लोककला कळली आणि त्यातल्या गोष्टी मला आणता येतात. आत्ता ती जर धावपळ आपण केली नाही तर नुसतंच आपण कौतुक साऊथची करत राहणार आहोत की मला दाक्षिणात्य भाषांमधले चित्रपट बघा कसे, ते त्यांची माती दाखवत आहेत, आपण आपल्या मातीला विसरत चाललोय. हे आग्रहाचं म्हणणं आपल्या माध्यमांच्या मातीचं तेच ना, मातीच तुम्हाला ग्लॅमर देणार आहे. म्हणजे आता आपण कंताराचं उदाहरण घेतलं दादा तू, आपण जोगवासारखा सिनेमा करतो,
तोही अत्यंत मातीत कनेक्टेड आहे, पण आपण त्याला त्या पद्धतीने कंतारा लेवलला सेलिब्रेट करत नाही किंवा त्याला तेवढं आपण उचलून धरत नाही. परत जोगवा ज्या काळात आला होता त्या काळात ही जागृती नव्हती प्रेक्षकांमध्ये. आता ती आलेली आहे सोशल मीडियामुळे. त्याचा वापर करून घेऊन आपल्या कलाकारांनी, आपल्या निर्मात्यांनी, कलाकृती निर्माण करणाऱ्यांनी यांनी ती माती ग्लॅमराईज करून लोकांसमोर आणली पाहिजे. त्यातनं या भाषेला प्रचंड प्रमाणात मदत होईल करेक्ट. असं मला वाटतं. मला वाटतं की त्या भाषेमधला जो तळातला समाज आहे बोलतात ते फार अतिशय महत्वाचं आहे. त्यांच्या जे काही जगण्याचं जे वास्तव आहे, त्यांचा इतिहास आहे, त्याचा सगळ्याचा इतिहास हा कृषी संस्कृतीशी जोडलेला आहे. बरोबर. आणि म्हणून ज्यांना ही माती कळली, मातीचा गंध कळला, त्या कलाकृती डेफिनेटली वरती जातात. त्याला ग्लॅमर मिळतं किंवा त्याला भांडवल मिळालं तर ते ग्लॅमर वाढवू शकतो आपण. आता मराठीच्या बाबतीमध्ये काय की भांडवलाचा मुद्दा आहे. तुम्हाला पैसेच नाही, पण पैसे नसले म्हणून आता आपण कसं तरी रडत खडत असं म्हणजे करावं लागतंय. पण घाबरून चालणार नाही. आता जसं की यांनी हे बोलतायत की कशाला थांबायचं. शिवाजी अंडरग्राऊंड नावाचं नाटक ते कुठल्या निर्मात्याने तयार नाही केलं सर. बरोबर. त्या खेड्यातली जी माणसं होती शेतीवर काम करणारी, त्या शेतकऱ्यांनी ते उभं केलं. शेतकऱ्यांच्या खांद्यावरनं नवा शिवाजी आणावा लागला. एक म्हणजे शिवाजीचं उदाहरण सांगतात म्हणून सांगितलं मी. तर तुम्हाला ना खाली मातीशी जोडावं लागतं. आणि आताच काय झालेलं आहे की आदांतर म्हणजे मातीमध्ये हात नाहीत अशी माणसं जी आहेत ना, ती कलेचे आता अधिपती ज्यांचे हातच मातीत क्रिएटर्सचे हात मातीत नाहीये. मातीत नाही ते, त्यामुळे ते येत नाही ना, तो रसच येत नाही. तर मला त्यावरतीच एक ऍड करायचं तर ओंकार जे म्हणाला ना, गुलाबी साडीसारखं एखादं गाणं येतं किंवा आपण कायम हे दरवर्षी बोललं जातं की गणपतीत मिरवणुकीत जी गाणी येतात मराठीतली, ती खरं तर ती अशी गाणी आहेत की सगळ्या माझ्या हिंदी भाषिक मित्रांनाही, साऊथ मधल्या मित्रांनाही माहिती असतात. ती गाणी खरं तर मातीतनं येतात, पण त्याच्याकडे आपण काय बोलतो, अरे हे काही थिल्लरपणा आहे मराठीतला, हे फोक आहे किंवा हे हे मिरवणुकीतली गाणी आहेत, ही झोपडपट्टीची गाणी आहेत असं म्हणून जी खरं तर मराठीत पॉप्युलर होऊ शकतात, जी मराठीला ग्लोबली नेऊ शकतात, त्या गाण्यांना आपण हे अशा पद्धतीने हिणवतो असं वाटतंय का? कारण का परत त्या पद्धतीचं कुठंतरी गेटकीपिंग होतंय भाषेवरती, कलेवरती, एस्पेशली लोककलेवरती. या जे मगाशी बोलल्या ना की आपल्या मनामध्ये आहे ते आहे. तुम्ही मिरवणुकीमध्ये वाजणारी गाणी आहेत ना, त्यांना दिवाणखान्यामध्ये जागा नाही. हे काय बोलतात, ते फोक आहे, हा गोंधळ आहे, भारूड आहे, गोंधळ आहे. ते ऐकताना ते त्यांना दिवाणखान्यामध्ये त्यांना लागतं शास्त्रीय संगीत. त्या शास्त्रीय संगीताच्या मी विरोधात नाही, ऐका, पण हे मातीतलं आहे. जिथून भाकरी येते तिथूनच हे गाणं येतं. हे जी रोटी येते तुमच्या घरामध्ये, ती रोटी काही एकटी येत नाही, ती निर्माण करणारी माणसं आहेत. त्यांची भाषा आहे ती, त्यांची अभिव्यक्ती आहे ती अभिव्यक्ती नाकारायची, त्यांची भाकरी घ्यायची आणि त्यांचं बाकीचं सगळं नाकारायचं. ही वृत्ती आपल्यामध्ये. म्हणजे त्या शेतकऱ्यांकडनं सगळं घ्यायचं, भाज्या घ्यायच्या, सगळं घरं बांधतात सगळं. आणि एकदा घरं बांधून झाले, भाकरी खाऊन झाली की त्यांच्या संस्कृतीकडे दुर्लक्ष करायचं. आणि मग ते म्हणतात की मिरवणुकीतली गाणी ती, बरं त्याच्यावर टाईम पडलं की त्याच्यावर नाचतात पण स्वीकारत नाहीत. कारण ही अस्पृश्यता आपल्या मनामध्ये आहे. ही एकदा जरा उघडपणे स्वीकारावी की आपण जातीयवादी आहोत. म्हणजे सगळं वापरून झालं की मग सोडून द्यायचं त्यांना. म्हणजे गौंड्याकडनं काम करून घ्यायचं, घर बांधून झालं की गौंडी कोण, घ्या जेबी म्हणजे चला ठीक आहे. तर ही वृत्ती जी आहे ना, ही वृत्ती आपल्यामध्ये आहे. त्याच्यामुळे सरळ स्पष्ट आहे, जिथून भाकरी येते तिथून संस्कृती जी येते ती स्वीकारायची दानत पाहिजे तुमच्यात. मग तुम्ही त्यांना कमी समजणार. ते खातात ते वाईट, ते बोलतात ते वाईट, अशुद्ध, ते कपडे घालतात ते ठीक नाहीत, आणि मग बाकीचं सगळं त्यांचं वापरायचं, पण त्यांचं कल्चर नाही स्वीकारायचं. तर ही दानत ठेवली पाहिजे. तर खरे कला येईल ना. खऱ्या कला आणि खरं कधी विकसित होईल.
तुम्ही एक हेजिमनी तुमची तयार करणार, दहशत म्हणजे सांस्कृतिक दहशत, तुम्ही कल्चरल हेजिमनी तुमची तयार करणार आणि त्या कल्चरल हेजिमनीनुसार तुम्ही आता करा, तुम्ही जगा, तुम्ही आम्हाला फॉलो करा, तुम्ही आम्हाला फॉलो करा. म्हणजे ज्यांना आपण फॉलो करायला पाहिजे त्यांना ते बोलतात की तुम्ही आता आम्हाला फॉलो करा. ही दहशत आहे, कारण त्यांचं राज्य आहे, सांस्कृतिक सत्ता त्यांची आहे, अर्थसत्ता त्यांची आहे आणि राज्यसत्ताही त्यांचीच आहे. आपण आता हेजिमनीचा मुद्दा मी जरा याच्यावरच मला पण जरा काहीतरी बोलायला आवडेल. एक म्हणजे मला असं खरंच वाटत नाही की मनापासून ह्या गोष्टीला विरोध आहे. काय होतंय, जेव्हा गणपतीच्या समारंभामध्ये तासनतास माणूस रस्त्यात अडकतो आणि अतिशय अश्लील हावभावाची नाचगाणी त्या गाण्याच्या बरोबर चालणारी रस्त्यावर बघतो, तेव्हा दुसरी गोष्ट अतिशय इतका मोठा आवाज की ज्याच्यामुळे वृद्ध असो, कुठल्या इथे जातीचा सवाल नाही आहे, इथे नागरिक शास्त्राचा सवाल आहे की तो सगळ्यांना होणारा त्रास. आणि हे जे सगळं आहे ना ते पॅकेज आहे. म्हणजे मला असं खरंच वाटत नाही की त्या बोलीला विरोध आहे किंवा त्या भाषेला विरोध आहे किंवा त्या म्हणजे मातीतनं येणाऱ्या माणसाला विरोध आहे, स्वीकारत नाही. आणि सांस्कृतिक दहशतवाद जे आपण म्हणतो ना, त्याच्याबद्दल एक वोल्फ वाग्नर म्हणून एक फार सुंदर हे आहेत, तत्वचिंतक आहेत जर्मन भाषेतले. तर त्यांनी ना हे अगदी उदाहरणासह दाखवून दिले की कृषीमधून औद्योगिकमधून सर्व्हिस हा जेव्हा प्रवास एखाद्या देशाचा, प्रत्येक देशाचा होत असतो, तर त्यावेळेला नेहमीच ज्यांच्याकडे काही नसतं, आणि त्याच्यात मी जात म्हणत नाही आहे बरं का, सगळ्या जातीत गरीब लोक असतात की ज्यांच्याकडे कुठलीच शक्यता नसते बाकी काय, तर त्यांचं सगळं लक्ष वर असतं की वरचे कसे वागतायत, पेहराव करतायत, बोलतायत कसे, मला तसं व्हायचंय, अपवर्ड मोबिलिटी. हां, अपवर्ड. म्हणून ते सगळे वर जाण्याचा प्रयत्न करतात. वर गेल्यावरती होतं काय, वोल्फ वाग्नरचं हे निरीक्षण आहे, खाली बघायचं ते चुकतात नंतर राहतच नाही त्यांच्या लक्षात की अरे आपण तिथून आलोय, तिथल्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे की ज्यामुळे आपल्याला इकडे स्वीकारलं जात नाही आहे आपल्या समाजाला. तर मग आपण कुठून आलो ह्याचा विचार करणं पण थांबून गेलं एखाद्या समाजात. आणि हीच गोष्ट युरोपच्या बाबतीत घडलेली होती. म्हणून फ्रेंच फॅशन्स ज्या अशा एकदम वर आल्या की ज्याच्याकडे सगळा युरोप बघत असे की फ्रेंचांची फॅशन, मग फ्रेंच लोकांना त्या वरच्या पिरामिडवर सुद्धा अस्वस्थ वाटायला लागलं, हे आमच्यासारखं सगळं करायला लागले म्हणून. मग त्यांनी एकदम बाहेरच्या देशामधली फॅशन शोधायला सुरुवात केली. तेव्हा माझ्या मते हा सगळा एक सामाजिक ढवळाढवळीचा म्हणजे पूर्ण तऱ्हेच्या चलनवलनाचा हा भाग आहे. आणि त्याच्यामध्ये दोन्हीकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. म्हणजे आज आपण सगळे म्हणतो की मला हे मिळालं पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, पण कर्तव्य पण आहेत ना त्याच्याबरोबरीने. त्या कर्तव्याची आपण आज गोष्ट करणं विसरलो आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, मला अजून आजपर्यंत जे काही वाचन, लिखाण, मनन, चिंतन झालं त्याच्यावरनं हा माझा अगदी ठाम आता मी ह्या कन्क्लुजनला आलेली आहे की ही सगळी भेदाभेदाची वृत्ती 1835 साली ज्यावेळी आपल्यावरती लॉर्ड मेकॉलेची शिक्षण पद्धती लादली आणि ज्यावेळी इंग्रजी भाषा लादली गेली, ज्यावेळी प्रादेशिक भाषांची कुचंबणा झाली, त्या क्षणी हे सुरू झालेलं होतं. हे आज सुरू झालेलं नाही आहे, स्वातंत्र्यानंतर तर नाहीच नाही. म्हणजे एक मी रिसर्च वर्क करत होते त्यावेळी एक जर्मन भाषातज्ञ इकडे आले होते. जुजबी 1-2 कोर्स संस्कृतमधले त्यांनी पॅरिसला जाऊन केले होते आणि मग इथे येऊन एल्फिस्टन कॉलेजचे ते गुजराती, संस्कृत आणि मराठी भाषेचे सर्वा झालेले होते. तर त्यांना ॲक्च्युली हे फक्त वरचा जॉब होता, तो खरा जॉब त्यांचा जो होता तो वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये भारताच्या जाऊन तिथल्या हस्तलिखितातल्या पोथ्या विकत घेणं आणि त्या इंग्लंडला पाठवणं. ह्यासाठी त्यांना 1860 सालची गोष्ट मी करते, इंग्रजांनी त्यांना 1100 रुपये त्या काळचे पर मंथ सॅलरी दिलेली होती आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण प्रशासन
च सुरक्षा असे त्यांच्यासाठी, कारण जैन भांडारातली सुद्धा त्यांनी खूप अशी मॅन्युस्क्रिप्ट्स विकत घेतली. त्यांच्याबरोबर एक मिलिटरी दळ असे आणि त्यांना लेफ्टनंट कर्नल असा हुद्दा होता. म्हणजे लष्करशाही, अर्थशाही, व्यापारशाही ह्या सगळ्या शाह्या जेव्हा त्यांना वापरायच्या असतात तेव्हा भाषेपासून सुरुवात होत असते. आणि तेच आपण नेमकं लक्षात घेत नाही की भाषा म्हणजे ती स्वयंपाकघरात काम करणारी आणि वस्त्र विरलेली आपली माऊली नाही आहे फक्त. तिला मातृभाषा म्हणतो आपण. तिला पैठणी नेसवायची गरज आहे. जी कुठली तुमची असेल मातृभाषा तर ती आपणच नेसवली नाही आणि सारखं कुठल्या तरी कोणीतरी आपल्याला त्याचं द्यावं काहीतरी वर्ण. हे माझ्या मते भाषा ही एक खूप मोठा सॉफ्ट पॉवर आहे. ही सॉफ्ट पॉवर ही हार्ड पॉवरपेक्षा फार खतरनाक आहे. कारण ते एका कन्फ्युशसनी म्हणले एका कातळावर थेंब थेंब पाणी पडतं पण तो कातळ टोटली तुकडे तुकडे होऊ शकतात. सॉफ्ट पॉवर ही तशी असते. समाजाचे तुकडे करण्याची क्षमता ह्या भाषा नावाच्या सॉफ्ट पॉवरमध्ये आहे. आपण युक्रेन युद्धाची सगळी गोष्ट करतो ती सुरुवात भाषेतनं झाली होती हे आपल्याला फार कमी वेळा वाचायला मिळतं. बांगलादेशचं त्याच्या पुढे मी येणारच होते बांगलादेशकडे. पण 2014 साली लुहान्स्क, डोंबास्क आणि डोनेस्क या 3 प्रदेशांमध्ये रशियन बहुल 98% लोक रशियन भाषा बोलत होते. त्यांच्यावर एकदम सरकारने बंदी आणली. तुमची भाषा बोलायची नाही, तुमच्या भाषेत व्यवहार होणार नाही, तुमचं पेन्शन तुम्हाला मिळणार नाही. ताबडतोब त्यांच्यावरती वेगळी भाषा लादली गेली. आता ह्या भूभागामध्ये रुमेनिया, हंगेरी, रशियन ओरिजिन असे सगळे पण रशियन भाषा बोलणारे लोक राहत होते. त्यामुळे त्यांनी नाईलाजानी पुतीनना हाक मारली की आता आम्ही आमच्या रशियन भाषेचं काय करायचं. आम्हाला पेन्शन मिळत नाही आहे, त्यामुळे आम्हाला शाळांमध्ये मुलांना प्रवेश मिळत नाही आहे, आम्हाला कुठच्याही तऱ्हेने समाजात म्हणजे त्यांचे नागरी हक्क हिरावून घेण्यात आले. ते जर रशियन भाषा बोलताना त्यांचं लक्षात आलं, लिहिताना लक्षात आलं तर ही कोंडी असह्य झाली. तेव्हा तिथे 2014 ते आक्रमण होईपर्यंत प्रचंड यादवी युद्ध झालं भाषेवरून. आणि हे यादवी युद्ध पेटवून देण्यासाठी अर्थात CIA अनेक हस्तक तिथे हजर होते पहिल्यापासून. आणि आज रशिया आणि युक्रेन कुठल्या स्तरावर गेले ते आपण पाहतोच आहेत. त्या प्रत्येक वेळी मला असं लक्षात येतं की ही सॉफ्ट पॉवर आहे. उद्या भारतातल्या 22 भाषांमध्ये आणि बोली आणि प्रमाण ह्याच चक्रात आपण फिरत बसलो तर आपलं केव्हाही अशी युद्ध पेटवून दिली जाऊ शकतात. इनफॅक्ट तोच मुद्दा घेणार. आणि बांगलादेशमध्ये आज बांगला सोडून आमार शोनार बांगला सोडून उर्दू जिथे प्रस्थापित होते तिथे कम्प्लीट शिफ्ट झालेली आपल्याला लक्षात येते. त्यामुळे भाषा हा विषय असा हलक्यात घेण्याचा नाही आहे. हे महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं आज या सगळ्या ह्याच्यातनं यायला पाहिजे. मला वाटतं की सगळ्यांच्या मुद्द्यामध्ये एक कॉमन धागा मांडून आमच्या मुद्द्याकडे येते की सगळ्यांनी मांडलं म्हणजे अगदी दिग्पालपासून मोरे सरांपर्यंत भगत सर पण म्हणाले की लोकसहभाग म्हणजे आपल्या ह्या सगळ्या डिस्कशनचं जर सार करायचं असेल तर लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. भाषेचं महत्त्व समजून घेण्यापासून तिला प्रवाही ठेवण्यापासून ते ती पुढच्या पिढीपर्यंत आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नेईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आपल्याला लोकसहभागाची गरज पडणार आहे आणि ती वेगवेगळ्या माध्यमांमध्ये पडणार आहे. म्हणजे मग भाषेचं ज्ञानभाषेत रूपांतर करणं, ज्ञानभाषेला पुढे अर्थ आणि राजसत्तेची जोड देणं, तर ह्या प्रत्येक टप्प्यावर आत्ता मराठीचं जेव्हा आपण अभिजात पण साजरं करतोय तर कुठेही हे लोकसहभागासाठी काही प्रयत्न होत आहेत का तर तो एक मुद्दा म्हणजे मला आता असं मनात येऊन गेलं की अरे विदाऊट पीपल पार्टिसिपेशन हे कसं होणार आहे नाही. तर तो एक मुद्दा. आणि दुसरं मॅमनी आत्ता जो मुद्दा मांडला की किंवा सरांचाही जो मुद्दा होता तर मला असं वाटतं की डायव्हर्सिटी खूप आहे आपल्या म्हणजे मराठीतच नाही पण भारत देशामध्ये पण ही डायव्हर्सिटी प्रचंड आहे. त्यात देश म्हणून आपण हिंदी म्हणजे तिला देशाची भाषा म्हणून आता ज्या पद्धतीने किंवा डिलिमिटेशन नंतर दक्षिणातली राज्य त्यांची लोकप्रतिनिधींची संख्या, उत्तरेतली राज्य त्यांची लोकप्रतिनिधींची संख्या, त्यातली सत्तागणितं ही सगळीच इक्वेशन्स बदलणार आहेत. आणि त्यावर हा जिओ पॉलिटिक्सचा आणि सरांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे तंत्रज्ञानातल्या
दरोडेखोरांचा जो काही प्रवास आता म्हणजे हे सगळंच एका वेळी आलेलं आहे. तर अशा वेळी आपला हा अभिजात मराठीचा जो काही प्रवास आहे तर म्हणजे एक मोठं प्रश्नचिन्ह तयार झालं की एवढं जर भाषेला महत्त्व आहे तर खरंच आत्ता आपण मराठी जण ती जाणीव तरी आहे का आपल्या समाजामध्ये की आपल्याला पहिले आपल्या म्हणजे मराठी जण म्हणून काय आपली फाईट आहे, त्याच्यानंतर राज्य म्हणून आपल्याला याच्यावर काय भूमिका घ्यायची आहे, देशाच्या बदलणाऱ्या राजकारणात आपली काय भूमिका असली पाहिजे आणि मग नंतर आणि हे सगळं केल्यानंतर ते ज्ञान आत्मसात करून आपल्याला आपली प्रोडक्टिव्हिटी पण वाढवायची आहे. कारण त्याच्याशिवाय आपलं मराठी पण मोठंच होणार नाही. सो मला वाटतं की खूप लेयर आहेत आपल्या ह्या आत्ताच्या डिस्कशनला. असं जस्ट एक सगळ्यांचं ऐकल्यानंतर मनात येऊन गेलं. हो. आता आपण तर डिजिटायझेशन आणि AI आणि टेक्नॉलॉजी बद्दल पण बोलतोय ना, आणि मगाशी आपण शिक्षणाबद्दल बोलत होतो. तर ही मराठी म्हणजे आता हे लक्षात येतंय की हे काय समोरचे पुढचे चॅलेंजेस दिसतात, की हे काय पुढच्या अडचणी आहेत. तर या सगळ्यामध्ये ते तंत्रज्ञान असेल, ते टेक्नॉलॉजी असेल किंवा AI आहे, या सगळ्याचा काय पद्धतीनं सर्वंकष पद्धतीनं समावेश करता येईल, त्याचा योग्य पद्धतीनं वापर करता येईल आणि या सगळ्याला कशी चालना देता येईल. कारण आत्तापर्यंत आपण बऱ्याच अंशी प्रॉब्लेम स्टेटमेंटबद्दलच चर्चा करतोय की हे मुद्दे आहेत, हे प्रॉब्लेम्स आहेत. पण ठीक आहे, म्हणजे आता आम्ही काय माध्यमातले समजा हे 3 तरुण म्हणजे काय पत्रकारितेतले आहेत, चित्रपट आहे, आम्ही आता डिजिटल माध्यम म्हणून म्हटलं. तर आत्ता जे काय पॉप्युलर मीडियम्स आहेत त्यातले 3 लोक म्हणून जर काही करायचं ठरवलं की आता मला हे करता येणं शक्य आहे, मला करायचं, तर मी काय केलं पाहिजे? मला वाटतं की टेक्नॉलॉजीने ना आपल्याला सगळ्यांना एनेबल केलं. म्हणजे एव्हरीबडी इज क्रिएटर. बरोबर. मग वऱ्हाडी भाषेत मांडणी करणारा मुलगा पण क्रिएटर बनून समोर आला. मालवण मध्ये मांडणारी मुलगी पण क्रिएटर. मी फक्त उदाहरण सांगतो याच, म्हणजे की आता खानदेशी भाषेतलं एक गाणं गाजतंय, त्याचं व्ह्युअरशिप सर 29 करोड आहे फक्त खानदेशी. गुलाबी साडी गुलाबी साडी कुमावत, बहुतेक कुमावत म्हणून त्याचे क्रिएटर आहेत. तर 29 करोड त्याचं व्ह्युअरशिप आहे. मोठमोठ्या हिंदी सिनेमांची पण नाही आज. तर मला वाटतं की तंत्रज्ञानाने आणि हे जे काही नवीन मंच आपल्याला उपलब्ध झाले याच्यातनं प्रत्येकाला क्रिएटर म्हणून त्याची स्पेस मिळाली. आणि मग अभिव्यक्तीबद्दल आपण जे बोलतो की ती बंधनं तंत्रज्ञानाने काहीशी कमी केली. प्रत्येकाला ते म्हणजे डिजिटल डिवाइड हा असा एक शब्द मला टाटा इन्स्टिट्यूटमध्ये शिकत असल्यामुळे मी खूप वेळा ऐकलाय. मला मान्य आहे की ते आहे, पण किमान ते ज्याला त्यातलं कळतंय किंवा जो काहीतरी प्रयत्न करतोय त्याच्यापर्यंत ते झालं. आणि मला वाटतं की आपल्याला एनेबल केलेलं आहे आणि ही संधी आहे म्हणजे आपल्या पिढीसाठी की म्हणजे आता उदाहरणार्थ आपण सगळे वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक इथे बसलोय. मॅमच्या त्यांचा रिसर्च त्यांनी मांडला, सरांनी त्यांचा रिसर्च मांडला. तर आणि आत्ता माझ्याकडे एक माध्यम आहे, तर माझी जबाबदारी आहे की मला आज मिळालेलं ज्ञान मी माझ्या कामामध्ये आणि मला उपलब्ध असलेल्या मंचाच्या माध्यमातून माझ्या लोकांपर्यंत कसं नेते आणि त्यातनं मी एक मराठीच्या याच्यात एक कॉन्ट्रीब्युशन करणारी वेव कशी तयार करू शकते किंवा एक लोकसहभागाचं स्पिरिट काय तयार करू शकते, ही जाणीव जरी आपण, कारण आपण क्रिएटिव्ह स्पेसमधली माणसं आहोत आणि मीडिया स्पेसमधली माणसं आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासाठीचा आज हा टेक अवे असेल की आणि टेक्नॉलॉजीचं काय म्हणजे AI मध्ये काय आहे, शेवटी तुम्हाला त्या मशीनला ट्रेन करायचं आहे ना तुमच्या भाषेबद्दल. आपणच शब्द संपदा त्या मशीनला दिली नाही तर ती मशीन पण ट्रेन होणार नाहीये. तर शेवटी माणूसच यंत्राला तंत्रज्ञानाला ज्ञान देणारा आहे. त्यामुळे मला वाटतं की बऱ्यापैकी सगळं आपल्या हातात पण आहे. अगदी अगदी फक्त यांच्या याला धरून जे मुद्द्याला मी एक मुद्दा असं म्हणतो की ज्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो ना, हे म्हणतो, ती एक भाषाच आहे. हे लक्षात घ्या. म्हणजे आता जो मुद्दा आहे ना, आता जो मुद्दा आहे ना, तो इंग्रजी की मराठी की अमुक की तमुक असं नाही. सगळ्या भाषा एकीकडे आणि चिन्हांची भाषा, AI एकीकडे. हे लक्षात घ्या. चिन्हांची भाषा. त्यामुळं त्याच्याकडे तुम्ही भाषा म्हणून बघा आणि त्या अर्थाने तिचा आपल्या भाषेची स्पर्धा आहे एका अर्थाने, हे समजून घ्या. त्यामुळं आपल्या भाषेला ते कधी हायजॅक करतील आणि आपण त्यांच्याकडे मग आपली भाषा शिकण्यासाठी त्याचा आश्रय घेऊ, असं उलटं होणार आहे या पद्धतीने आपण गेलो तर. म्हणून आपण त्यासाठी फार सजग असलं पाहिजे की त्याचा वापर करायचा, पण कितपत करायचा की ते आपल्या डोक्यावरती बसता कामा नये, ही आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि चिन्हांची भाषा जी आहे ना, म्हणजे आता जी टेक्नॉलॉजी आली ती भाषा कदाचित आपल्या सगळ्या भाषांच्या
बायपास करून आपल्याला उद्या मुक बनवेल की काय, अशी काही लोकांची भीती आहे. अशा काही लोकांना भीती वाटते आहे, भय व्यक्त केलेलं आहे की ही सगळं म्हणजे हळूहळू संवाद जो आहे चिन्हांमध्ये जाईल आणि बोलणं चालू राहील का, असा पण एक भय आहे. नाही, आणि ते होतच आहे ना. म्हणजे आता आपण बोलताना पण मला एखादी गोष्ट, मला ईमेल लिहायचा आहे, मला ज्या भाषेत जमतोय, मला ज्या पद्धतीनं जमतोय ते मी नाहीच करत आहे ना. मला समोरच्या व्यक्तीपर्यंत एक चांगलं काहीतरी, एक माझी इमेज घेऊन जायचं, एक इम्प्रेशन द्यायचं आहे, किंवा एका तो फॉर्मॅट मला जमत नाही त्यात बसवण्यासाठी मी त्या ChatGPTला प्रॉम्प्ट देतो आणि ChatGPT माझ्यासाठी लिहितं. आता मला कवितेसारखं काहीतरी वाटतं, एखादी भावना व्यक्त करायची आहे, मी ChatGPTला सांगतो की हे कीवर्ड्स घे आणि त्यातनं कविता कर, आणि ते करतंय आणि ते पाठवते. त्याच्यामुळे मला माझं भावना व्यक्त करायला मी ते वापरतोय ऑलरेडी. पण मी म्हणतो की आता जागतिक, मगाशी जो मुद्दा आपण म्हणतोय की सर किंवा मॅडम आता जे म्हणलं की जागतिक स्तरावरती हे जेव्हा मांडणी करतो आपण, तेव्हा हा सगळा परत एकदा गरज आणि पुरवठा हा सगळा भाग सुरू झालेला आहे. जर आपण हे दाखवलं की मराठी भाषेची गरज आहे तर त्याचा पुरवठा होणार आहे. बरोबर. म्हणजे याचं एक माझं छोटंसं उदाहरण देतो. 2 वर्षापूर्वी IIT चेन्नईमध्ये मला शिवराज अष्टकाचं मेकिंग, की ते 5 चित्रपट कसे बनवले या संदर्भात चर्चा करायला त्यांची एक्स्ट्रा म्युरल लेक्चर्स नावाची एक सिरीज असते, त्याच्यात बोलवलं होतं. मला स्वाभाविकपणे मराठीत जास्त चांगलं एक्सप्रेस करता येतं, तर मी धाडस करून जिथे आपण कमी पडतो ना, तर सुरुवातीला मी पण सुरुवात जी केली होती तयारी करायला ती इंग्रजीत सुरुवात केली होती की आपण इंग्रजीत बोलूया वगैरे. नंतर मला स्वतःला त्याच्यामध्ये मर्यादा येऊ लागल्या की मी कसं समजवू यांना मर्याई काय आहे, मी कसं समजवू यांना गोंधळी काय आहे. तर हे सगळं म्हटल्यावरती मी त्यांचे जे प्रमुख होते त्यांना विचारलं की मी मराठी भाषेत हे व्याख्यान दिलं तर चालेल का. ते म्हणले आम्ही किती विद्यार्थी आहेत ते बघतो, 80% विद्यार्थी मराठी निघाले. अरे बाबा, माय गॉड. आणि मग ते म्हणले नाही नाही हरकत नाही तुम्ही करा, आणि उरलेले जे 20% आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मला सबटायटल्स पाठवून द्या जे आम्ही खालती स्क्रीनवर दाखवतो. सोपं झालं. तिथे गरज निर्माण झाली, गरज दाखवली गेली आणि त्याचा पुरवठा झाला. म्हणजे मराठी भाषा चेन्नईच्या IIT च्या एका एक्स्ट्रा म्युरल लेक्चर्स, म्हणजे माझ्या अगोदर म्हणजे 1 दिवस आधी जे लेक्चर झालं तर दलाई लामांचं होतं. म्हणजे त्या सिरीजचं, त्या मंचाचं, व्यासपीठाचं महत्त्व एवढं होतं. तिथे मला बोलायची परवानगी मिळाली थोडंसं धाडस दाखवल्यामुळे, की मी जर त्यांना विचारलंच नसतं आणि मी काहीतरी माझ्या पद्धतीने तयारी करून इंग्रजीत गेलो असतो तर हे लक्षातच आलं नसतं की 80% मराठी मुलं तिथे मराठी ऐकायला आसुसलेली आहेत, मराठी विषय ऐकायला आसुसलेली आहेत. त्यांना 3-3 वर्ष कानावर मराठी शब्द पडलेले नाही. तर हे थोडंसं धाडस. मग पहिला मुद्दा जो आपल्या चर्चेचा होता की न्यूनगंडाचा भाग, की आपण ते मराठीत बोलणारे हे धाडस करून बोलूया, आणि मग परत तिथंच यायला लागेल आपल्याला की आपल्यापासूनच सुरुवात करावी लागेल. मग मॅडम म्हणतात तसं आपोआप एक जण करतोय म्हटल्यावर दुसरा करायला त्याच्यामध्ये सहभागी होईल. एक जण सुरू करायला लागेल चालायला त्या रस्त्यावरती. आता सुदैवाने आपल्याकडे पूर्वापारपासून अगदी आत्तापर्यंत मोरे सरांसारखे गाईड आहेत, मार्गदर्शक आहेत. त्यांच्या बरोबर बोलून रस्ता ठरवून या गोष्टी करू शकतो आपण अजूनही. ते मरणार काही नाहीये मला नाही वाटत. ती अमृतातही पैजा जिंके भाषा आहे, ती काय मरत बिरत नसते. त्यामुळे मला फक्त ती त्या ठिकाणी आपल्याला तिला पाणी घालावं लागेल तर ते झाड टिकून राहील असं मला वाटतं. आणि आता काय होतंय माहितीये का, आपल्या पिढीचं काय झालंय की आपण ट्रेंडवर स्वार होतो. म्हणजे मग सरांनी रश्मिकाच्या गाण्याचं उदाहरण दिलं, तू गुलाबी साडी, कोणीतरी करायला लागलं की मग ट्रेंड होतो आणि आपण त्यावर स्वार होतो. पण तुम्ही ट्रेंड सेटर बना ना, यू सेट द ट्रेंड. आणि फॉर्च्युनेटली आता आपल्याकडे त्या ॲव्हेन्यूज आहेत, आपल्याकडे त्या गोष्टी आहेत, त्यांचा ॲक्सेस आहे आणि ते कसं करायचं ना ह्याचं तंत्रही आहे. तर जर आपण इतर लोकांचे ट्रेंड फॉलो करू शकतोय तर अर्थात मीही काहीतरी सुरू करू शकतोय जे लोक ट्रेंड म्हणून फॉलो करतील. तर या गोष्टींचाही आपण, मी स्वतः सुद्धा एक कॉन्ट्रीब्युटर असू शकतो या पर्स्पेक्टिव्हने स्वतःकडे पाहायला पाहिजे. म्हणजे कायम मला कुणीतरी काहीतरी झेंडा दाखवणार आहे आणि मग मी त्याच्या मागे चालायला लागणार आहे हे करण्याची गरज नाही आहे. तर मी माझा झेंडा घेऊ शकतो आणि मी चालायला लागू शकतो, ज्याला यायचं आहे तो सोबत येऊ शकतो. तर म्हणजे सतत दुसऱ्यावरती टाकण्याची काही गरज नाहीये, ती जबाबदारी आपण स्वतःही आपापल्या पद्धतीने घेऊ शकतो. हे खूप खरं आहे. मला जरा एक महत्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलं की AI किंवा ही टेक्नॉलॉजी ही एक सेपरेट भाषा आहे आणि त्या भाषेपासून पण अनेक लोक तुटले गेलेले आहेत. समजा वयामुळे आम्ही नाही त्याच्यामध्ये, परंतु खाली जर आपण बघितलं तर ह्याचं म्हणजे तळात जर गेलो आपण तर तिथे मोबाईल वापरता येतो
पण मोबाईलमधनं क्रिएट कसं करायचं हे काही लोक, थोडे लोक शिकलेले आहेत. मॅक्झिमम लोक ते त्यातनं निर्माण काय करत नाहीत. मग ते अनेक कारणं असतील पण ते नाही निर्माण करत. याचा अर्थ असा आहे की जसं मराठी टिकली पाहिजे किंवा विकसित झाली पाहिजे, तसं या तंत्रज्ञानाचं जे शिक्षण आहे ना ते मुलांना मिळण्याची गरज आहे. आणि हे तंत्रज्ञान जर त्याला कळलं तर त्याची संस्कृती तो त्या तंत्रज्ञानामधनं पुढे. पण मुळात ती तंत्रज्ञानच मुलांपर्यंत म्हणजे जे मोबाईल म्हणजे ते उपयोग जेवढा आहे ना, म्हणजे तुम्हाला ग्राहक बनवलेला आहे, त्या ग्राहक बनून तुम्ही तेवढंच करताय. पण तुम्ही ज्यावेळेला क्रिएटर म्हणून उभं राहता त्यावेळेला टेक्नॉलॉजी माहीत पाहिजे. एडिट कसं करायचं, शॉर्ट कशी घ्यायची. कारण तुम्ही आता जर डिजिटली आहे तर डिजिटली तर तुम्हाला डिजिटल स्कूलच पाहिजेत ना. बरोबर. म्हणून मी त्यासाठी एक डिजिटल स्कूल काढलं की तुम्हाला नव्या पद्धतीने जर एक्सप्रेस व्हायचं असेल तर आता उद्या तुम्ही ह्याच्यातच दृकश्राव्य माध्यम हाच आत्मा असणार आहे. तर मग ते पहिलं शिका. महात्मा फुल्यांनी अक्षर शिकवली. आता अक्षर शिकण्याचा काय मुद्दा आहे? आता नव्या भाषेमध्ये ही अक्षर आहेत, मुळाक्षर. आता मुळाक्षर ही आहेत. म्हणजे जर आता महात्मा फुले असते, सावित्रीबाई फुले असत्या, तर त्यांनी सांगितलं असतं हे ते शिका रे बाबा, ते काय आलंय नवीन तंत्रज्ञान AI आणि हे टेक्नॉलॉजीचं काय आलं ते पहिलं त्यांनी ती शाळा काढली असती, डिजिटल स्कूल काढली असते त्यांनी. तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जसे म्हणाले की याच्यात स्वार व्हायचं ना तर टेक्नॉलॉजीमध्ये आपण बाप पाहिजे. मला खूपच महत्त्वाचा मुद्दा वाटतो आणि जे मगाशी मॅम म्हणाल ना की टेक्नॉलॉजीच्या बाबतीत म्हणजे आत्ता बरेच थँकफुली आम्ही ज्या माध्यमातून येतो त्याच्यावरती यूट्यूबवरती खूप जण असे आहेत की आसामीज मुली आहेत, त्यांची अक्षरशः पूर्ण ती बोलीभाषा संपत आली होती, त्यांनी त्याच्यातली गाणी शूट करून टाकायला चालू केली. बरेच जण अगदी साध्या बोलीभाषेत कोडिंग शिकवत आहेत. बरेच जण आपल्या खरं तर माझ्या आईला काय मोजून 100 पाककृती माहिती असतील, पण आता माझ्या आईला 2000हून जास्त पाककृती माहिती आहेत. कारण का सगळे त्यांच्या भाषेतल्या पाककृती यूट्यूबवरती टाकतात. आम्ही पण ज्या पद्धतीने करतो आम्ही, कारण का पूर्वीपर्यंत एकाच भाषेतल्या लोकांना ॲक्सेस होता. मेंटल हेल्थ असेल ह्या पद्धतीचं ज्ञान मिळालं. तो अमुक आम्ही ते मराठीतनं आणण्याचा, साध्या बोलीभाषेतनं आणण्याचा प्रयत्न करतो. आय थिंक प्रत्येकाने जसं मॅमनी मगाशी सांगितलं की ज्यांना शक्य आहे, जे त्या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यांनी जर त्यांच्या शक्य आहे त्या भाषांमध्ये जर ते रेकॉर्ड करून डिजिटल माध्यमातून टाकलं तर माझ्या मते तो ज्ञानकोश तयार होईल. आणि जोपर्यंत ज्ञानकोश तयार होत नाही, सप्लाय येऊ दे. पहिल्यांदा आपण मी बी डिमांड सप्लायची गोष्ट करतोय, सप्लाय तरी येऊ दे, आपण करतील कन्झ्युम. कारण आय एम शुअर की म्हणजे मला खात्री आहे की जर मराठीमध्ये जागतिक दर्जाचं ज्ञान तयार झालं तर लोक कन्झ्युम करतील. ते आहे फक्त पोहोचत नाहीये. खरंच आहे ते पोहोचत नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे जो खरं तर आत्ता आपण ग्लोबलायझेशन बोलतोय, ही फिलॉसॉफी सांगितली आपण 800 वर्षांपूर्वी, पण ती आत्ताच्या एखाद्या 9-10 वर्षाच्या मुलाला ती माहितीच नाही की ह्याचा उगम आपल्याकडे झाला आहे. ते त्या भाषेत सांगणं गरजेचं आहे. कारण मे बी त्याला आत्ता आहे त्या फॉर्मॅटमध्ये ज्ञानेश्वरी नाही वाचता येणार आहे त्या भाषेत नाही वाचता येणार. आपल्याला ते काम करावं लागेल सगळ्यांनाच, म्हणजे क्रिएटर्स म्हणून, की ते कसं. मगाशी पाणी घालण्याचा मुद्दा घेतला. मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं औषध पचत नाही तर काय करतो, त्यात थोडंसं पाणी घालून ते पचवतो ना. मला वाटतं थोडंसं आपल्याला ते पण करावं लागेल. म्हणजे प्युरिटीचं हे न करता पोटात जाणं महत्त्वाचं आहे. काय वाटतं तुम्हाला की प्युरिटी थोडंसं पाणी घातलं चालेल का? हे पाहिजे बघ, तुम्हाला म्हणजे म्हणालात ना, शुद्ध सोन्याचा दागिना होत नाही. त्यात काहीतरी मिसळावं लागतं. त्याला मोल्ड करता येत नाही. त्याच्यात काहीतरी थोडीशी टाकावी लागते. त्याला तुम्ही काही ना, त्याला तुम्ही तुच्छतेने भेसळ म्हणा, वॉटेव्हर यू कॉल इट, तर त्यासाठी तुम्हाला हे लागतं करायला. म्हणजे त्यात कुठलं तरी, म्हणजे दुसरा एखादा शब्द समजा, म्हणजे समजा अशी एक कल्पना करा की मला एक वाक्य मराठीमधून लिहायचं आहे, म्हणजे विज्ञानाच्या संदर्भातला, आणि त्याच्यामध्ये एक शब्द असा आहे तो, आणि तो कळीचा शब्द आहे. म्हणजे आता तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे कीवर्ड आहे संपूर्णच्या, आणि खरोखर त्याच्यासाठी मला एक आज मराठीमध्ये शब्द आज तरी मला सुचत नाही, तर मी न घाबरता त्याच्यात टाकलं पाहिजे ना तो शब्द, कारण त्याच्यातून लोकांना कळणार आहे. आणि मग ज्याला कळेल तो एखादा दुसरा शब्द घेऊन येईल, तो मीच दिला पाहिजे असं नाही ना. म्हणजे मी थांबायचं जोपर्यंत मला तो नवीन शब्द सुचत नाही. आता उदाहरणार्थ मी दर आठवड्याला साप्ताहिक सकाळमध्ये लिहितो आणि ह्या विषयावरती लिहितो, आत्ता जे आपण बोलतो त्या विषयाच्यावरती.
आता आठवड्याच्या आठवड्यात मला लेख द्यावा लागतो आणि मग एखादा शब्द असा येतो की मी नाही, मला माहिती मराठी शब्द उपलब्ध नाही आणि तो नवीन करेपर्यंत वेळ नाही, माझी डेडलाईन संपलेली आहे. ते माझा गोखले मला मारतील धरून, तू वेळेत का नाही आणलं म्हणून. मग मी वापरतो इंग्रजी शब्द. मग कुणीतरी दुसरा येईल ना पुढे वाचून ते माझं वाचून की अरे नाही याच्यासाठी तुम्ही हा शब्द का नाही वापरत, फाईन आपण ॲक्सेप्ट करू नंतर. थांबायची गरज नाही. आता जे आहे ते घेऊन पुढे पुढे जायचं, जाणे. करेक्ट. पॉझिटिव्ह राहिलं असं 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 म्हणेन मी. बरोबर. म्हणजे आता आपण ऑलमोस्ट शेवटाकडे चाललोय. तर सगळ्यांसाठीचा प्रश्न अगदी थोडक्यात आपण त्याचं उत्तर देऊ शकलो की आता अर्थात अभिजाततेचा दर्जा मिळालाय मराठी भाषेला, अर्थात गौरवाची गोष्ट आहे, पण फक्त तिथे न थांबता त्याच्या पुढे काहीतरी करण्याची सगळ्यांची जबाबदारी आहे जी आपण मान्य केली. पण 50 वर्षांनंतर आपण कुठे मराठीला बघतो? म्हणजे आपण सरांनी 100 वर्षांपूर्वीचं उदाहरण दिलं. फ्युचरिस्टिक. आपण ऑप्टिमिस्टिक होपवरती एंड करू म्हणून. नाही, आता मी म्हणेन बरं का, मग इथे मुद्दा फक्त भाषेचा नाही येणार, इथे मुद्दा मराठी माणसाचा येणार आहे. हो. की तुमचा महाराष्ट्रातले लोक, मराठी माणसं यांनी कुठले नवीन मूल्य जगाला निर्माण दिलेली केली. आहेत. जसं तुम्ही आता ज्ञानेश्वरांचा उल्लेख केला, ज्यांनी ते संपूर्ण पसायदान वगैरे आपण ज्याला म्हणतो ते फार महत्त्वाचं आहे. त्याचा नाही परिचय जगाला अजून, बरोबर. तर ती घेऊन आपण आपल्या भाषेतून जाऊ शकतो पुढे. त्यामुळं 50 वर्षानंतर सुद्धा लोकांना बाहेरच्या वाटलं पाहिजे की यार ही मूल्य ज्या भाषेत आहेत ती भाषा आपल्याला काय येऊ नये, म्हणून इकडे वळले पाहिजेत लोक, असं मी म्हणेन. हो, हो. आणि ते शक्य आहे. हो, हो. म्हणजे ज्या पद्धतीनं आता ते कोरियन ड्रामा पॉप्युलर झाला तर लोक कोरियन शिकायला लागले ना. म्हणजे काय गरज आहे पुण्यातल्या मुलांना कोरियन शिकण्याची? पण का तर त्यांना तिथली पात्र आवडतात, तिथल्या गोष्टी आवडतात म्हणून ते शिकतायत. त्यांना काही तिथलं साहित्य कन्झ्युम नाही करायचं आहे, त्यांना तिथली जी पात्र जे म्हणतायत तो लिंगो अडॅप्ट करायचा आहे फक्त. हा एकमेव मुद्दा आहे. तर मग खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे तो. मला या सगळ्या चर्चेतलं आणि 50 वर्ष पुढे भाषेकडे बघताना मला असं वाटतं की रिलेव्हन्स टिकवून ठेवण्याचं चॅलेंज, म्हणजे इवन ॲज अ बिझनेस पण आमच्या समोर जे आता चॅलेंज आहे ते रिलेव्हन्स टिकवून ठेवण्याचं. आणि ही सगळी नवमाध्यमं वापरून लोकसहभाग वाढवून आपण आपलं मराठीपण पूर्ण जगाला कसं देऊ शकू, यामध्ये जर माध्यमांनी भूमिका पार पाडली तर सर जे म्हणतात ते शक्य आहे. नाही, त्यांच्याकडे जाण्यापूर्वी मला आणखीन एक मुद्दा यांच्या बोलण्यावरून आठवला, जो मी मांडलेला आहे की 100 वर्षांच्या पूर्वी 1919 साली जदुनाथ सरकार, सर जदुनाथ सरकार, इतिहासकार बंगालमधले, त्यांनी शिवछत्रपतींचं चरित्र लिहिलं, शिवाजी अँड हिज टाइम्स. त्या चरित्रात ते काय म्हणतात ना, ते प्रस्तावनेमध्ये ते म्हणतायत की हा शिवाजी महाराजांचा नंतरच्या काळातल्या पेशव्यांचा इतिहास, तिथं मराठ्यांनी त्यांचं जे काय गाजवते ते गाजवलंच संपूर्ण देशात. पण आज मितीला म्हणजे ती केव्हाची गोष्ट आहे, 1919, म्हणजे तेव्हा लोकमान्य टिळकांचं नेतृत्व हे भारताने मान्य केलं होतं. आज मितीला मराठे हे भारतात अग्रेसर आहेत, त्यांची कुणीही बरोबरी करू शकत नाही. ते जर अशाच प्रकारे प्रवास करतील पुढे आणि त्यांनी आणखीन काही गुणांची आपल्यात जोपासना केली जी आपल्यात नाहीत, म्हणजे ते व्यापारी वृत्ती उदाहरणार्थ, तर आणखीन 100 वर्षांनी ते जगाच्या पाठीवरती अग्रेसर असतील. बापरे. हे कोण सांगतोय? माणूस हा बंगाली माणूस सांगतोय. इथे आपली अस्मिता वगैरे नाही, आपण म्हणू शकतो प्रत्येकाला असतेच की नाही, तर तो हे सांगतोय माणूस की मराठे हे सगळ्या जगात एक क्रमांकाचं ठरू शकतात. मग आता मी 100 वर्षांनी हे वाचल्यानंतर विचार करतो की अरे आपण जगन्नाथ सरकारला खोटं पाडलं, तोंड कशी पाडलं, त्या बिचाऱ्याने आपल्यासाठी एवढं भविष्य करून ठेवलं आणि आपण नाही तसं केलं, का नाही केलं, याच्याबद्दल आपल्याला विचार करायला पाहिजे आपण. आणि त्याच्यात एक मुद्दा भाषेचा येतो आपोआप. मला वाटतं की मी खूप पॉझिटिव्ह आहे या बाबतीत. त्याचं कारण असं आहे की पुढे जर टिकायचं असेल तर पहिलं टेक्नॉलॉजिकली, कारण टेक्नॉलॉजी हे पूर्वी कसं उत्पादनाची साधनं होती, तसं आता ही जी टेक्नॉलॉजी आहे ना ती उत्पादनाचं साधन आहे. आणि ही उत्पादनाची साधनं जर मराठी समाजाकडे जर ते शिकले आणि ती टेक्नॉलॉजी जर आली तर त्यांचा विकास होणार आहे. आणि त्यांचा फक्त असा आर्थिकच विकास होतो असं नाही, मग त्यांच्या संस्कृतीचा आणि सगळ्याच गोष्टीचा विकास होईल. आणि महाराष्ट्रामधनं म्हणजे मला जास्त अपेक्षा यासाठी आहे की महाराष्ट्रामध्ये मुंबई आहे. मुंबई हे आंतरराष्ट्रीय मोठं शहर होणार आहे येणाऱ्या काळामध्ये. मुंबईच्या खूप महत्त्व वाढणार आहे. आणि म्हणून मुंबई ताब्यात महाराष्ट्राने ठेवली आणि टेक्नॉलॉजी शिकले तर येणाऱ्या 50 वर्षामध्ये आपण म्हणजे पूर्वी जसं होतं की
दिल्लीचेही तख्त तख्त राखतो राखितो. महाराष्ट्र माझा, म्हणजे सह्याद्री दिल्लीचं तख्त राखतो. तर ते तसं होईल. पण मुख्य मुद्दा यातला आहे की आपल्या आतमध्ये जी विषमताग्रस्तता आहे, जी काही जळमट आहेत, तर आपण समजतच नाही की ही विषमता आहे म्हणून. तर स्त्रिया मुख्यत्वे करून मराठी स्त्रिया मुक्त होणं, मराठीमध्ये जे दबले गेलेले जे सगळे मानव समूह आहेत ते मुक्त होणं, आणि त्यांच्याकडे हे नव उत्पादनाचं साधन येणं, ते जर येणार असेल आणि आलं तर 50 वर्षानंतर दिल्लीचे तख्त हे आपल्याकडे असेल. आपण आता सगळेच त्या दिशेने बोलतोय. मला नाही, मी मगाशीच म्हटलं की 50 वर्षानंतर मला नाही वाटत की ही भाषा कुठे लुप्ततेकडे जाईल किंवा काय असं ती काही नाही. मागे पडेल असं मला वाटत नाही. कारण आज सुद्धा आपण बघतो की जागतिक स्तरावरती जे काही प्रयोग होत आहेत, आता आपण उदाहरणार्थ पॉडकास्ट च्या बद्दल बोलू, ज्यामध्ये आपण आता बसलो, त्याचा तुम्ही फॉर्मॅट बदललाय वगैरे, आपण हे सगळं बोलतोय. हे किती पटकन ॲडॅप्ट केलं आपण, आणि ही ॲडॅप्टेबिलिटी आपल्याकडे पहिल्यापासून आहे, जो पहिला मुद्दा होता सरांचा. बरोबर. आणि त्यामुळे तो जो विकास आहे तो होत राहणार आहे. आणि मला असं वाटतं की जसं गुगल इनपुट सारखा प्रकार आहे की त्यांनाही दखल, परत मगाचा मुद्दा की मागणी पुरवठा, की मागणी आली की आम्हाला मराठीत लिहायचं आहे, तर मग ते तयार करणार आहेत, कारण त्यांना व्यवसाय करायचा आहे. सो परत त्या अर्थकारणाकडे येणार आहे. जेव्हा आपण त्या अर्थकारणाकडे आणू, आणि ते येणारच आहे. म्हणजे डॉक्टर विजय भटकरांसारखा माणूस जेव्हा व्याख्यानात हे म्हणतो की आम्ही संस्कृतचा प्रयत्न करतोय, तर काही काळाने कोणीतरी मराठीसाठीही प्रयत्न करेल की जी कॉम्प्युटरची प्रोग्रामिंगची भाषा असेल, कारण त्याच्यामध्ये अमर्याद शक्यता आहेत. तर हे जे सौंदर्य आहे आणि ही जी ताकद आहे अमर्याद मराठी भाषेची, ही पुरातन आहे, प्राचीन आहे, आणि ती कायमची आहे. तर ती टिकवून ठेवेल स्वतःलाच. आपण तिच्याबरोबर जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं. 50 वर्षानंतर स्वाभाविकपणे अधिक तंत्रज्ञान, जसं सर म्हणले की ते अधिक मासेसच्या हातामध्ये येणार आहे, त्यामुळे ती अधिक टिकायला मदत होणार आहे असं मला वाटतं. भाषा आहे हे शेवटी अस्त्र आहे, किंवा शस्त्र म्हणा त्याला. तर तुम्ही त्याच्यानी फळ कापून खाऊ शकता, नाहीतर तसंच टेक्नॉलॉजीचं, नाहीतर तुम्ही कोणाला तरी ठार मारू शकता. टेक्नॉलॉजीची तीच गोष्ट आहे. मला असं वाटतं आपण जर वेगळ्या अर्थाने साक्षरता हा शब्द मी इथे वापरते आहे, आपण जर साक्षरतेवर भर दिला, कुठल्या, डिजिटल साक्षरता आणि माध्यम साक्षरता, तर हे जे अस्त्र किंवा शस्त्र आहे ते आपल्याला न मारता त्याचा उपयोग आपण कसा विधायक करू शकतो, ती एक चांगली सुरुवात असेल. त्यामुळे 50 वर्ष कोणी पाहिली आहेत, परंतु जर हा आपल्या हातातला जो खजिना आहे, ठेवा आहे, तो टिकवायचा असेल तर आपली इच्छाशक्ती पाहिजे. पहिली गोष्ट, प्रत्येक मराठी माणसाची इच्छाशक्ती पाहिजे. आपापसातले भेदभाव विसरून पुढे जाणं महत्त्वाचं आहे. आणि पुढे मला असं वाटतं मानव्य माणूस असणं, टिकवण्याची जी जबाबदारी आहे ना पृथ्वी तलावर, ती शेवटी भारताकडेच येऊ शकते. याचं कारण आपण पसायदानाचं उदाहरण पाहिलं. आपण त्याच्यातलं ग्लोबलायझेशन आपण बघतो, पण ते उलटं आहे. ग्लोबलायझेशन हे फक्त मॅकडोनल्डायझेशन आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पसायदानातलं जे ग्लोबलायझेशन आहे तो विचारच वेगळा आहे. आणि ही पण एक साक्षरतेची पण ही एक पायरी आहे. तेव्हा अशा सर्व तऱ्हेने, म्हणजे शाळा शिक्षणामध्ये ह्या सगळ्या साक्षरतेचं सुद्धा अंतर्भाव केला तर मानव्य टिकून ठेवण्यासाठी भारताचा भूमीचा हे एकच फक्त आहे. कारण आता डिजिटल, आपण म्हणतो डिजिटल साक्षरता वगैरे, डिजिटल डिमेन्शिया नावाचं एक फार सुंदर पुस्तक आहे की त्याच्यानी येणाऱ्या मादक द्रव्यांनी येणारी धुंदी देण्याची शक्ती हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स तुमच्यामध्ये ठेवू शकतात. तेव्हा किंकरस्य किंकरैः किंकरीं कृतोहम, तुम्ही केलेल्या नोकराचंच तुम्ही नोकर होणार आहात का, हे आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे. म्हणून डिजिटल साक्षरता, की कशा पद्धतीने त्याचा आपण बोलला तसा विधायक वापर करता येईल, पण कुठेतरी स्वतःची सुद्धा ओळख. म्हणजे मी एक यूट्यूबवरती काहीतरी घातलं आणि त्याला मला इतके लाईक्स मिळाले, म्हणजे माझं शिक्षण थांबलं, म्हणजे मला आता शिकण्यासारखं लोकांकडनं काही उरलं नाही, ही वृत्ती पण येत चाललेली आहे. हे आपण पूर्ण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग जर ही साक्षरता आपण बाळगली,
कारण AI हे शेवटी काय आहे, मी त्याला नेहमी कचरा नियामक मंडळ म्हणते किंवा कचरा कुंडी. तुम्ही जो कचरा घालता तोच बाहेर येतो ना. तुम्ही जर एक रिसर्च टॉपिक घाला त्याच्यावर, नॉनसेन्स गोष्टी बाहेर येतात. कारण त्याच्यातले सुद्धा जे सगळे स्टिरिओटाइप्स आहेत ते ऑलरेडी त्याच्यात आलेले आहेत. त्यामुळे आपण भाषिणी ह्या ॲपचा आपण सगळ्यांनी अतिशय सकारात्मक उपयोग करत राहिलो, त्यावर सुद्धा पूर्ण बोलीभाषा बोलत राहिलो, घालत राहिलो, व्हॉईसपासून लिहिण्यापासून सगळं तुम्ही करू शकताय. ते जर केलं तर AIची भीती बाळगण्याचं काहीच कारण नाही. पण आपण हे वापरणं फार महत्त्वाचं आहे. मग भारत विचाराला अंत नाही, असं माझं म्हणणं आहे. एका बाजूला डिजिटल स्कूल्स आणि दुसऱ्या बाजूला माणुसकीची शाळा. ती माणुसकी शाळा आम्ही चालू केलेली आहे, ती चालवतो मी. आणि डिजिटल स्कूल पण चालवतो मी, द न्यू लाईट नावाचं. तर ती दोन्ही गोष्टी त्या ताई बोलल्या त्या बरोबर आहे. या दोन्हीचं भान असेल की एक न्यू लाईट पण पाहिजे आणि माणुसकीची शाळा पण पाहिजे. टेक्नॉलॉजी इतकं समर्पक आणि इतकं पॉझिटिव्ह हे संवाद घडला की ज्यातनं एक हुरारी आली, म्हणजे काय असं होप आला इथे, असं हुरूप आलाय, छाती भरून आली की वा. जसं मगाशी मॅडम म्हणाल्या की जे ग्लोबलायझेशन आपण बोलतोय ते खरं तर मॅकडॉनलायझेशन आहे. तो तुम्ही म्हणाला तसं ते बुलडोजर आहे, सपाटीकरण चाललंय, सगळीकडे मोनोकल्चर चाललंय. पण जर आपण मराठीचा झेंडा हा शाबूत ठेवला आणि हा तसाच उंच राहिला तर आपण जागतिक तख्त देखील हलवू शकतो, हे आत्ताच्या ह्या संवादातून लक्षात आलंय. मला सगळ्यांना खूप खूप धन्यवाद आहेत. आम्ही जे सुरुवातीला म्हणालो होतो की आम्हाला प्रत्येक विषयावरती कळीचा मुद्द्यामध्ये वेगवेगळ्या छटा आणायच्यात. मी पर्स्पेक्टिव्ह नाही, छटा म्हणतो आता. तर छटा आणायच्या होते का नाही? हो हो, अर्थात. तर त्या छटा इथं मिळाल्यात. नक्कीच मराठी हा आपला फक्त ही भाषा नसून तो आपला आत्मा आहे आणि आत्मा नाही मरणार हे नक्की कळलंय या. येस, आणि आपण आजच्या या भागामध्ये भाषेच्या बाबतीतला, मराठी बाबतीतला नेमका काय कळीचा मुद्दा आहे हा चर्चेला आणण्याचा प्रयत्न केला. अनेक अंग आहेत त्याचे, वेगवेगळे दृष्टिकोन आहेत, हे सगळे समजून घेण्याचा आज आपण या राऊंड टेबलमध्ये प्रयत्न केला. खूप छान वाटतं. एक तर ज्या मनमोकळेपणानं तुम्ही सगळ्यांनी हा संवाद साधलात, वेळ दिलीत, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचेही आभार. आणि हे खरं तर ना जबाबदारीचं काम आहे. म्हणजे ज्यावेळेस आम्ही सुद्धा तुमच्यासारख्या सगळ्या दिग्गजांना एका मंचावर आणतो आणि तुम्हाला सगळ्यांना बोलतं करतो, ते खूप मोठं जबाबदारीचं काम आहे. पण त्याच्याही पुढची जबाबदारी म्हणजे आत्ता ह्या सगळ्यातनं मराठी भाषेसाठीची जी आजची पिढी म्हणून, आजचा मीडिया म्हणून, आजचा एक काय संवादाचं साधन म्हणून ज्यावेळेस आम्ही लोकांसमोर जातो त्यावेळेस आमची जी मोठी जबाबदारी आहे त्याचं एक जे भान या खरं पहिल्याच पॉडकास्टला आम्हाला आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याचाही खूप आनंद वाटतो. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. जबाबदारी ही देण्याची नाही, खरं तर घेण्याची गोष्ट आहे. तर ती जबाबदारी आम्हीही घेतो या सगळ्यात काम करणारे लोक म्हणून. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला नक्की कळवा. आणि अर्थातच हे सगळं करायला आम्हाला ज्यांनी मदत केली, कारण का असा विषय घ्यायला, असे विषय करायला राजाश्रयाने अर्थकारण लागतं हे कळलेलं आहे. त्याबद्दल पुन्हा गाडगे यांचे पुन्हा एकदा आभार. तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तुम्ही यूट्यूबवर एपिसोड बघताय, त्याच्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा. म्हणजे आम्हाला याच्यासारखे आणखीन एपिसोड्स करता येतील, आणखीन राऊंड टेबल्स आणता येतील, असे वेगवेगळ्या कळीच्या मुद्द्यांना हात घालता येईल आणि त्याच्याबद्दल लोकांना बोलतं करता येईल. तर प्लीज सबस्क्राईब करा. तिच्या शेजारी बेल आयकॉन आहे, तेही हिट करा. आणि आवडला असेल तर तुमच्या सगळ्या मराठी मित्रांना, मैत्रिणींना पाठवा. धन्यवाद. लो बसावा.